फरीदाबाद, दिल्ली आणि जम्मू काश्मीर स्फोट प्रकरण, संपूर्ण घटनाक्रम आणि तपासाचे निष्कर्ष काय आहेत? नुकत्याच झालेल्या या 3 घटनांनी संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. या घटना एकमेकांशी गुंफलेल्या असून दहशतवादी कारस्थानाचा भाग असल्याचा तपासात समोर येत आहे. फरीदाबाद येथे स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. 9 नोव्हेंबर 2025 रोजी जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत फरीदाबादमधून 2900 किलोग्रामहून अधिक स्फोटक जप्त करण्यात आली. या कारवाईत अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सल्फर, 20 टायमर्स, असॉल्ट रायफल, हँडगन आणि दारुगोळा सापडला. हा साठा अल-फलाह मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल फरीदाबाद येथे काम करणाऱ्या डॉक्टर मुजम्मिल अहमद गनाई, पुलवामा येथील यांच्या भाड्याच्या खोलीतून हा साठा जप्त करण्यात आला. पहिल्या ठिकाणाहून 350 ते 360 किलो आणि दुसऱ्या ठिकाणाहून 2500 किलोपेक्षा अधिक स्फोटकं जप्त करण्यात आली. 7 आरोपींना अटक करण्यात आली. तपासात जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवात उल हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश झाला. यात डॉक्टर मुजम्मिल गनाई, डॉक्टर आदिल मादिर रादर, मौलवी इरफान अहमद आणि शेपियान यांच्यासह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली. दिल्ली रेड फोर्ट येथे 10 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच दिल्लीतील लाल किल्ला स्टेशन जवळ फरीदाबादमधील कारवाईच्या काही तासानंतर संध्याकाळी 6:52 दिल्लीच्या रेड फोर्ट मेट्रो स्टेशन जवळ गेट क्रमांक 1 जवळ पांढऱ्या रंगाच्या हुंडाई i20 कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला. 20 ते 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. स्फोटाच्या तीव्रतेमुळे 6 कार, 2 ई-रिक्षा आणि 1 ऑटो रिक्षा जळून खाक झाल्या. एका व्यक्तीचा तुटलेला हात स्फोटापासून सुमारे 300 मीटर अंतरावर सापडला होता. तपासातील निष्कर्ष DNA चाचणीद्वारे डॉक्टर उमर नबी हे 28 वर्षाचे पुलवामा येथील असून हा स्फोटाला ते कारणीभूत असल्याची पुष्टी झालेली आहे. डॉक्टर उमर नबी उल फलाह युनिव्हर्सिटी फरीदाबाद येथे सहाय्यक प्राध्यापक होते. कारमध्ये 60 ते 70 किलो अमोनियम नायट्रेट वापरण्यात आलं होतं. हा आत्मघातकी हल्ला होता आणि पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित आहे. तपासात असं समोर आलं की डॉक्टर उमर आणि डॉक्टर मुजम्मिल यांनी 2021 मध्ये तुर्कीला देखील भेट दिलेली होती, जिथे त्यांनी JEMच्या ओव्हरग्राऊंड कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी 6 डिसेंबर रोजी मोठा हल्ला करण्याची योजना आखली होती, परंतु वेळेपूर्वीच स्फोट झाला. NIAच्या तपासात असं समोर आलं आहे की 32 कार वापरून बाबरी मस्जिद स्मरणोत्सवाच्या दिवशी मोठा हल्ला करण्याची योजना होती. तपासात 2 परदेशी हँडलर्स यांची सुद्धा नावं समोर आलेली आहेत. डॉक्टर रोकास हे तुर्की येथील हँडलर आहेत आणि हशीम उर्फ आरिफ निसार हे पाकिस्तान येथील हँडलर आहेत. आणि त्यानंतर आता जम्मू काश्मीर नौगाम पोलीस स्टेशनमध्ये स्फोट 14 नोव्हेंबर 2025 म्हणजेच दिल्लीच्या स्फोटानंतर अवघ्या 4च दिवसांनी हा स्फोट झालेला आहे. हा स्फोट रात्री 11:20 झाला. श्रीनगर जवळील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट झाला. यामध्ये सुद्धा मृत्यूंची संख्या 9 आहे आणि 27 ते 28 जण जखमी झालेले आहेत. यामध्ये पोलीस कर्मचारी, 2 महसूल विभागातील अधिकारी आणि 3 नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे 3 सदस्य आहेत. महसूल विभागातील 2 अधिकारी, 1 नायब तहसीलदार, 2 पोलीस फोटोग्राफर, स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा 1 अधिकारी, 1 शिंपी. स्फोटाचे कारण जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक नलीन प्रभात यांनी असं सांगितलं की हा एक अपघाती स्फोट आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे. फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी तयार करताना गेल्या 2 दिवसापासून चाललेल्या प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. फॉरेन्सिक टीम, स्थानिक पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी मिळून फरीदाबादमधून आणलेल्या 360 किलो स्फोटकाच्या अमोनियम नायट्रेटसह नमुन्यावर काम करत होते. या रसायनामध्ये अस्थिर स्वरूपामध्ये हे असल्यामुळे याची अत्यंत सावधगिरीने याला हाताळणं गरजेचं असतं. त्या प्रकाराने ते हाताळत होते, परंतु दुर्दैवाने स्फोट झाला. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सहसचिव प्रशांत लोखंडे यांनी याची पुष्टी केली की हा स्फोट अपघाती होता आणि कोणतीही दहशतवादी गटाचा हा भाग नव्हता, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. तपासाचे महत्त्वाचे निष्कर्ष: दहशतवादी नेटवर्क तपासात जैश-ए-मोहम्मदशी संबंधित व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल उघडकीस आले, ज्यात शिक्षित डॉक्टर समाजात विश्वास निर्माण करून दहशतवादी कारवायांमध्ये सामील होत होते. प्रकरणात अजून 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यात अल-फलाह युनिव्हर्सिटीचे 2 डॉक्टर आणि 2 कर्मचारी, कानपूरचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मोहम्मद आरिफ मीर आणि हापूरचे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर फारुक यांचा समावेश आहे. तरी देखील जम्मू काश्मीर स्फोटावर संशय येत आहेत. ही सामग्री कोण हाताळत होतं? नेमकं स्फोटाचं कारण काय होतं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली स्फोटाला घृणास्पद दहशतवादी कृत्य म्हणून संबोधले आहे आणि सर्व जबाबदारांना न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा स्फोट औपचारिकपणे दहशतवादी हल्ला घोषित केला आहे. आता या सगळ्याबाबत आपलं मत काय आहे, नेमकं तुम्हाला काय वाटतं? कारण दिल्ली 10 नोव्हेंबरला स्फोट झाला आणि अवघ्या त्याच्या 4 दिवसांनी जम्मू आणि काश्मीरच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी श्रीनगर जवळील नौगाम या ठिकाणी रात्री 11:20 स्फोट झाला आणि यामध्ये सुद्धा 9 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि 27 ते 28 जण जखमी झालेले आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आमच्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.